ची बेडी या मालिकेच्या 24 एप्रिलच्या भागामध्ये राघव सिंधूला घेऊन आता पुन्हा एकदा शकुंतलाबाईंच्या बंगल्यावरती येतो आणि तो म्हणतोय, बघ या सगळ्यामध्ये खूप रिस्क आहे हा, कदाचित शकुंतलाबाईंना तुझ्यावरती संशय आला तर खूप प्रॉब्लेम होईल। सिंधू म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही नीट बघेन असं म्हणत सिंधू तिकडून येते। पण इकडे राघवच्या मनामध्ये संशय असतो की काहीतरी अघटित घडलं तर, आणि तिकडे शकुंतलाबाईंनी इकडे पकडलं तर हिला रंगेहात, म्हणून राघव तिकडे बाहेरच घुटमळत बसलेला असताना मधू सांगते, म्हणजे तुम्ही ना सिंधूला जाऊन एकदा मला वाटते की भेटा, तिथे जाऊन तिला भेटा, ती नक्की तिकडे आहे का की तिला राघवने गायब केले हे सुद्धा बघा। असं म्हणत असताना अचानकपणे कसला तरी आवाज येतो, त्यावरती मधू म्हणते कोण आहे तिकडे? यावरती शकुंतला म्हणते माझी नवीन कामवाली। मधू म्हणते तुम्ही तिच्यावरती असाच विश्वास ठेवू नका हा, कारण बघा ना तुमच्या घरातल्या बातम्या कशा लीक होतात, ती कोण आहे काय आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती कळले का? जाऊन तिची चौकशी तरी करा। असं म्हटल्यावरती इकडे आता मनामध्ये शकुंतलेच्या संशयाची पाल चुकचुकते आणि ती आता इकडे सिंधूला बघायला येते आणि ती म्हणते साधना थांब जरा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। त्यावरती सिंधू म्हणते काय? त्यावरती शकुंतला म्हणते थांब तो पदर काढ, आणि ती पदर काढणार तितक्यात तिथे राघव येतो। ऑलरेडी राघवला या सगळ्यामध्ये संशय आलेला असतो की सिंधूला काहीतरी धोका आहे, म्हणून राघव तिकडेच थांबलेला असतो आणि वेश पालटून डायरेक्ट राघव आतमध्ये येतो। राघव आत आल्यावरती तो म्हणतो खबरदार, माझ्या कारभारणीचा चेहरा तिच्याशिवाय तिच्या मर्जीशिवाय कोणी पाहू शकत नाही, तुम्ही पण नाही। यावरती शकुंतला म्हणते हे बरं आहे, म्हणजे तुझी कारभारीण इथे काम करणार असेल तर तिचा चेहरा मला दाखवायलाच पाहिजे, नाहीतर तुझ्या कारभारीला इथून घेऊन जा। आणि तसंही मी एक स्त्री आहे, एका स्त्रीला जर चेहरा दाखवला तर काय बिघडणार आहे? यावरती मग मात्र राघव म्हणतो ठीक आहे, तुम्हाला त्याची खरी कहाणी जाणून घ्यायची असेल ना तर ती कहाणी जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण कहाणी जाणून घेतल्यावरती मग मात्र तुम्ही म्हणू नका की मी तुम्हाला आधी सांगितलं नाही। असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता राघव म्हणतो काय कारभारणी सांगायचं का काय स्टोरी आहे ती? सिंधू रडण्याची ऍक्टिंग करते, ठीक आहे मला तर माझ्या चेहऱ्याची कहाणी लपवून ठेवायची होती, पण तुमची सगळ्यांची इच्छा असेल की माझ्या चेहऱ्याची कहाणी तुमच्या समोर यावी तर ठीक आहे। असं म्हणत सिंधू आपला चेहरा दाखवते आणि म्हणते हे बघा, आता मात्र सिंधूने ऍक्टिंग करून आता पूर्णपणे मेकअप करून आपला चेहरा भाजल्याचं दाखवते आणि म्हणते म्हणून म्हणजे माझा चेहरा भाजल्यामुळे मी कुणाला दाखवत नाही। यावरती राघव म्हणतो झालं तुमचं समाधान, म्हणजे एका ऍक्सिडेंट मध्ये माझ्या कारभारणीची एक बाजू पूर्णपणे जळालेली होती आणि त्यामुळे आम्ही हे कुणाला दाखवत नव्हतो, तर तुम्ही दाखवायची जर इच्छा दाखवलीत म्हणून हे तुम्हाला दाखवलं। आणि तुम्ही जर म्हणत असाल की तिने उघड्या तोंडाने फिरावं तर ठीक आहे, उघड्या तोंडाने फिरेल ती। यावरती शकुंतला म्हणते नको की ठीक आहे तू बांधे आणि तुझ्या या कारभाराला सांग की उठसूट आमच्या घरामध्ये धर्मशाळा नाहीये, येऊ नकोस। असं म्हटल्यावरती राघव आणि सिंधूला आपण कसं हे कारस्थान केलं हे सगळं आठवतं। ज्या वेळेला सिंधू ज्या वेळेला आतमध्ये यायला निघाले तेव्हा राघवने एक पिशवी दिलेली असते आणि तो सांगतो शकुंतलाबाईला तुझ्यावरती संशय येईल, हा संशय तुझ्यावरती येऊ नये यासाठी याच्यामध्ये काही सामान आहे, आणि मेकअपचं सामान देऊन सिंधूला आपला चेहरा भाजल्याचं तयारी करता आलेली असते। त्यानंतर मग मात्र शकुंतला म्हणते तुम्ही दोघं जण बोलत बसा, मी जाते। इकडे मधू विचार करते अजून या शकुंतलाबाई का नाही आल्या, म्हणून मधू बघायला बाहेर येते। मग मात्र राघवची पाठ असते, सिंधूची पाठ असते। शकुंतला मधूला आत घेऊन जाते, राघव मागे वळून बघणार पण तेवढ्यात त्याला मधू काही दिसत नाही। त्यावेळेला राघव म्हणतो हे बघ जपून, आत्ता पण त्यांच्या डोळ्यामध्ये मला असं नाही वाटलं की त्यांनी ठामपणे तुझ्यावरती विश्वास ठेवलाय, त्यांनी तुझ्यावरती आत्ता जरी विश्वास ठेवला असला तरी तुला सावध राहायला पाहिजे, या सगळ्यामध्ये तू न कुठेही अडकणार नाहीस याची तू काळजी घे, कारण रात्र वैऱ्याची आहे आणि शकुंतलाकडे खूप सारी माणसं आहेत, तुला उगाचच ती अडकवण्याचा प्रयत्न करेल। असं म्हणत आता राघव सिंधूला अलर्ट करतो। इकडे आता शकुंतला सांगत असते तुला बाहेर यायची गरज काय होती, बाहेर पै पाहुणे येत असं त्यांनी तुला पाहिलं तर माझ्या अडचणीत येशील। यावरती मग मात्र मधू सांगते तुम्ही एक काम करा बरं, मी तुम्हाला कधीपासून सांगते तुम्ही एक काम करा, ताबडतोब पोलीस स्टेशनला जा, पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तिकडे सिंधू आहे का हे बघा। मला असं वाटते सिंधूला जर का ह्यांनी बाहेर पाठवलं असेल तर
सिंधूला बाहेर पाठवून जर ह्यांनी काही कारस्थान केलं असेल तर मला असं वाटतं तुम्ही पोलीस स्टेशनला जा, माझं म्हणणं एकदा ऐका, असं म्हणत मधू आता इकडे पूर्णपणे शकुंतलाच्या मनामध्ये संशयाची बीज टाकते आणि सिंधू बहुतेक जेलमध्ये नाहीये, तुम्ही एकदा बघून या, असं सारखं तिला सांगत असते. मग मात्र शकुंतला फायनली तयार होते की जाऊन बघतेस तर मी की सिंधू नक्की काय करते ते, असं म्हणत शकुंतला आता जायला निघते पोलीस स्टेशनला. तोपर्यंत सिंधू आपल्या रूम मध्ये येते आणि काय करू, यांचं मला काही ऐकायला पण येत नाहीये, मी जे डिव्हाइस ठेवले त्याच्यामधून काही ऐकायला येते का, म्हणून ती आता आपल्या डिव्हाइसला आता हेडफोन कानात घालून ऐकायला लागते. तोपर्यंत शकुंतला शेराला सांगत असते, हे बघ आरुषलावांना बाहेर पाठवण्याची सगळी व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे, लवकरात लवकर ही व्यवस्था करायला घ्या, असं म्हणत ती आरुषला बाहेरगावी पाठवण्याचं काहीतरी बोलत असते. सिंधू अर्धवट ऐकते, तिला नीट काही ऐकू येत नाही, ती विचार करते नाही यांचं काहीतरी चाललंय, मला या सगळ्या संदर्भात जो काही पुरावा आहे तो पुरावा शोधायलाच पाहिजे, म्हणून ती शकुंतलाच्या रूम मध्ये येते. शकुंतलाच्या रूम मध्ये येऊन इकडे तिकडे तपास करत असताना तिच्या हातामध्ये एक एनवलप लागतं. हे एनवलप साधं सुद्धा नसून त्याच्यामध्ये आरुषची अमेरिकेची विजा आणि पासपोर्ट असतो. सिंधू विचार करते, अरे बापरे, म्हणजे एकट्या आरुषचाच हा पासपोर्ट आणि विजा, म्हणजे हे एकट्याच आरुषला पाठवतायत आणि इकडे अन्वीला एकटीला ठेवतायत, त्यांना ताटातूट करण्यासाठी हे सगळं आहे. नाही, मला काहीही करून आरुष आणि अन्वीला शोधायलाच पाहिजे, कारण जर का एकदा आरुषला परदेशी पाठवलं तर मात्र हे सगळं कठीण जाईल, असा विचार करत सिंधू आता ताबडतोब तिकडून बाहेर पडते. सिंधू बाहेर पडते, आरुष अन्वीला शोधण्यासाठी निघते. तोपर्यंत शकुंतला इकडे आता पोलीस स्टेशनला येते. पोलीस स्टेशनला शकुंतला आल्यावरती ती सांगते, मला ना डॉक्टरीनबाईंना भेटायचं आहे. यावरती मग मात्र ऑफिसर म्हणतात, आत्ता अचानकपणे सिंधूला भेटण्याची तुम्हाला गरज काय पडली. यावरती शकुंतला म्हणते, कसं आहे ना, आम्हाला वाटलं की डॉक्टरीनबाईंना भेटावं म्हणून आम्ही त्यांना भेटायला इकडे आलेलो आहोत, काही प्रॉब्लेम आहे का डॉक्टरांना भेटायला. यावरती ऑफिसर म्हणतात, नाही तसा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही सिंधू मॅडमना भेटू शकता, असं म्हणत ते राघवला बोलवतात. राघव यांना सिंधूला भेटायचं आहे. राघव म्हणतो, नाही व्हिजिटिंग आवर्स संपलेले आहेत, सिंधूला मी यांना भेटू शकत नाही. यावरती शकुंतला म्हणते, असं कसं, आम्ही VIP आहोत, आम्ही कधीही येऊ शकतो, कधीही भेटू शकतो, तुम्ही आम्हाला नाही अडवू शकत सिंधूला भेटण्यापासून, आम्हाला ताबडतोब सिंधूला भेटायचंय म्हणजे भेटायचंय, असं म्हणत आता मात्र इकडे शकुंतला हट्टालाच पेटते. हट्टाला पेटलेल्या शकुंतलाला आता कोणाचं काहीच म्हणणं ऐकून घ्यायचं नसतं. ती तडक आता निघते आणि सांगते की काहीही झालं तरी आम्हाला पाहायचंच आहे. मग शकुंतला इकडे जेलमध्ये येते आणि तिकडे सिंधू नसते. शकुंतला म्हणते, बघितलं, कायद्याचे रक्षक हे भक्षक ठरले की असं होतं. तुमचे हे ऑफिसर आता आम्हाला हे सांगतायत की आम्ही सिंधूला भेटू शकत नाही, यांची ही एक्स बायको आहे आणि यांनीच तिला गायब केलेले आहे, याची मला पुरेपूर खात्री आहे. मग मात्र सिनियर ऑफिसर चिडतात आणि राघव, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, सिंधूला तू असं कसं सोडलंस. हे बघ, असं सिंधूला सोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. राघव, तुझ्या चुकीची शिक्षा सिंधूला मिळू शकते. राघव काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ऑफिसर काही ऐकायला तयार नसतात. त्यावरती ते म्हणतात, हे बघा, आता जी चूक केलेस ना त्याला माफी नाही. सिंधूला मी फरार आरोपी म्हणून घोषित करत आहे. सिंधू फरार आरोपी आहे, असं म्हणत मात्र आता इकडे सिंधूला फरार आरोपी घोषित केल्यावरती राघव म्हणतो, खरं सांगू का, तर आरुष आणि अन्वीला या शकुंतलाबाईंनीच किडनॅप केलंय आणि उगाच सिंधूला अडकवण्याचा प्रयत्न करताय. शकुंतला म्हणते, बाबो, म्हणजे माझ्याच मुलाला मी किडनॅप करीन का, काय बोलतायत हे, स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी हे माझ्यावरती आरोप टाकतायत, तुम्ही यांना समज द्या. आता मात्र सिनियर ऑफिसर चिडतात आणि राघव, आज तू जे काही केलंस ना त्याने माझी मान शर्मेने खाली गेली. आज तू माझ्यासोबत जे वागलास ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. राघव, सिंधूला फरार आरोपी घोषित करून तुला पण मी शिक्षा देईन. आता मात्र शकुंतलाची खात्री पटते की सिंधू इकडे नाही म्हणजे मधू जे बोलते ते सगळं खरं होतं. आता मात्र सिनियर ऑफिसर इकडे राघवला धमकी देतात. तोपर्यंत सिंधूने तिचा प्लॅन यशस्वी केलेला असतो. घरातले सगळे जे छुपे रस्ते असतात ते छुपे रस्ते शोधत शोधत सिंधू सगळीकडे जाते आणि फायनली तिला एकच असं दार भेटतं की ज्याला कुलूप आहे. ते कुलूप फोडून ती आत येते. आतमध्ये आरुष आणि अन्वी असतात. आरुष अन्वी ज्या वेळेला सिंधूला पाहतात, सिम्मा तू आलीस, खरंच मला तुझी इतकी वाट पाहायला लावलीस ना सिम्मा, तू आलीस, बरं झालं, असं म्हणत आता मात्र अन्वी सिंधूला चक्क मिठी मारून ढसाढसा रडायला लागते. तोपर्यंत दोघांनाही खात्री वाटते की काहीही झालं
झालं तरी सिंधू मामी आता आपल्याला सोडवणार. पण याच वेळेला सिंधू म्हणते चला चला आपल्याला इथून निघायचं आहे. आणि सिंधू आणि आरुष अन्वी तिकडून निघणार तितक्यात तिथे शेरा येतो. शेरा म्हणतो तू साधना नाहीस, तू शकुंतला आहेस. या गोष्टीचा आम्हाला आधीच संशय आला होता. आता तुझा खेळ संपलाय सिंधू, असं म्हणत सिंधूला शेरा अडवतो. आणि सिंधूला शेरा अडवतो आणि तो ह्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करतो. पण तिकडे मध्येच सिंधू येते आणि आता शेराला थांबवण्याचा प्रयत्न करते. आता शेराला अडवून सिंधू अन्वी आणि आरुषला पोलीस स्टेशन पर्यंत नेऊन जाण्यामध्ये यशस्वी होणार आहे. आणि शकुंतलानेच या दोघांना किडनॅप केलंय, या दोघांचा डाव आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे.